अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार जीवन गौरव पुरस्कार प्रदान। ठाण्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते देण्यात आला। त्यावेळी केळकर यांचे अभिनंदन करत मी कट्टर भाजप समर्थक असल्याने बिहारमधील भाजपाच्या विजयाचा आनंद झाल्याचे अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या। गंधार बालनाट्य संस्थेच्या वतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते। यंदा गंधार गौरव पुरस्काराचे 10वे वर्ष होते। हा पुरस्कार सोहळा शुक्रवार ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडला। यंदाचा जीवन गौरव पुरस्कार अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते देण्यात आला। यावेळी व्यासपीठावर आमदार संजय केळकर, लेखक अभिजित पानसे, अभिनेते विजय पाटकर, राज्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ढवळ, दिग्दर्शक निर्माते मंगेश देसाई, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, विलास ठुसे, गंधारचे संस्थापक मंदार टिंगे, म्हणजे आमचा मंदार तर नेहमी म्हणतो की हा आमचा परिवार आहे आणि तो परिवार असंच तुमच्या साक्षीने वाढत जातोय याचा आम्हाला खरंच खूप अभिमान वाटतो। या सगळ्या परिवारजनांसाठी सुद्धा एकदा मनापासून टाळ्या आणि सुद्धा इतका मोठा क्षण अनुभवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल गंधारतर्फे सगळ्या मान्यवरांचे खूप खूप झालं नाही तर ते कदाचित अनुचित ठरेल। मी अशोक मामांना विनंती करतो की आपण दीप्ती भागवत यांचा सन्मान करावा। तुमचे प्रेक्षक मनापासून आभार। यानंतर पसायदान होईल त्यासाठी मी आमंत्रित आणि पसायदानानंतर कार्यक्रमाची सांगता नाट्याच्या माध्यमातून दिले जाते। बालनाट्य खूप शुभेच्छा सदिच्छा करते आणि कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर प्रेक्षकांना अतिशय भावली आहे। ही तर सुरुवात आहे यशाची। या मास्तरीण बाई अक्षरा ही भूमिका व्यक्तिरेखा रसिकांना अतिशय आवडली। आज मला माहेरचा पुरस्कार मिळाला असे वाटत असल्याचे त्या म्हणाल्या। आत्ता त्यांच्या मालिकेत मी काम करते, अशोक मामा या मालिकेमध्ये। आता माझी एंट्री झाली, आम्ही दोघं एकत्र काम करतोय। तर ती मालिका नक्की बघा कलर्स मराठीवरती रात्री 8:30 वाजता सोमवार ते शनिवार। तेवढ्यात माझ्या मालिकेचं प्रमोशन पण झालं। हे एक बरं जमतं यार। मामा आपण सांगितलं ठाण्याच्या गडकरीमध्ये प्रत्येक वेळा आपण जेव्हा नाटकाची केलंय भरपूर प्रसिद्ध मिळाला। आत्ताच प्रसिद्ध काय सांगतो थिएटरबद्दल? थिएटर हे थिएटरला मी महाराष्ट्रातलं वन ऑफ द टॉप थिएटर्स मी म्हणतो। म्हणजे मी जवळजवळ क्रमांक द्यायचा म्हणजे दुसरा क्रमांक देईन। इतकं छान ना इतकं इथे रंग, इतकं कुठलीही कलाकृती केली ती अतिशय रंगते। हा अर्थात इकडच्या ऑडियन्सचा पण त्याचा भाग आहे, कारण ऑडियन्स जेवढा सुज्ञ तेवढा प्रयोग जास्ती रंगत असतो ना। तर त्यामुळे इथला ऑडियन्स फारच चांगला आहे। आणि याला मी म्हणजे पहिलं आपण बोलतो ते पुण्याचं बालगंधर्व ते नंबर 1 म्हणता येईल की तिकडे म्हणजे कुठलाही काही असेल तरी तिकडे चांगलं वाटतं आणि तिकडे काम करणं एक मनाला एक सुकून म्हणतो ना आपण, ज्याला तसं असतं की आपण थिएटरमध्ये काम केलं की बरं वाटतं। तशा प्रकारचं तिकडे पण आणि इकडे पण हे मग मी नोट केलेलं आहे। थँक्यू।